नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा पोलीस भरती 2025 मध्ये मित्रांनो शेवटचा फक्त एक दिवस म्हणजेच आजचा दिवस आणि उद्याचा दिवस, फक्त शेवटचे 2च दिवस बाकी आहे मित्रांनो पोलीस भरतीचे फॉर्म ऑनलाईन भरायचे. मित्रांनो आज बघा 29 नोव्हेंबर आज तारीख आहे मित्रांनो, 29 नोव्हेंबर आज तारीख आहे. तो उद्याचा दिवस शेवटचा आहे मित्रांनो पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरायचा. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे खूप मी मुंबई सीपी मुंबईचं घेऊन आलेलो आहे, सर्व नवीन घटकांचं इथं जळगावचं घेऊन आलो आहे, सिंधुदुर्गचं घेऊन आलो आहे, रायगडचं घेऊन आलेलो आहे. सर्व नवीन घटकांचं इथं अजून काही घटक मित्रांनो त्यांची सर्वांची आपण आज माहिती घेऊन आलेलो आहे की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती फॉर्म आलेले आणि कोणत्या कास्टचे किती आलेले मित्रांनो आणि मुलींचे किती आलेले मुलांचे किती आलेले संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की 29 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत किती फॉर्म आलेले संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि मित्रांनो बघा, जर तुम्ही पण आतापर्यंत पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल मित्रांनो, तुमची ॲप्लिकेशन पिन तुम्ही आम्हाला ह्या नंबरवर सेंड करू शकता. बघा 93 25 46 26 61 या नंबरवर मित्रांनो तुम्ही तुमची ॲप्लिकेशन पिन आम्हाला सेंड करून द्या, जेणेकरून तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती फॉर्म आले आम्हाला एक ती माहिती मिळेल. आणि आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या मित्रांना तुमच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा असेल त्यांना पण एक अंदाजा लागून जाईल की त्यांच्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले मित्रांनो. तर ह्या नंबरवर तुमची ॲप्लिकेशन पिन पाठवून द्या आम्हाला. चला मित्रांनो आपण पुढच्या घटकाकडे बोलूया जशी आपण माहिती बघणार आहे. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला बघा पोलीस कॉन्स्टेबल आपल्याकडे माहिती आलेली. पोलीस कॉन्स्टेबल सीपी मीरा भाईंदर बघू शकता तुम्ही, सीपी मीरा भाईंदर. आणि मित्रांनो हा फॉर्म बघा 29 तारखेला भरलेला मित्रांनो. बघा मित्रांनो सकाळी 4:50 आता तुम्हाला दिसत असेल 2 मिनिटं बघा, सकाळी 4:50 हा फॉर्म भरला मित्रांनो. 29 नोव्हेंबरला सकाळी 4:50 हा फॉर्म भरण्यात आलेला मित्रांनो. कशाचं आहे बघा, मीरा भाईंदरचा मित्रांनो. तर मीरा भाईंदरला सकाळी 4 वाजेपर्यंत मित्रांनो, सकाळी 4 वाजेपर्यंत 22,768 एवढे अर्ज आलेले मित्रांनो सीपी मीरा भाईंदरला. आता ह्यांमध्ये मित्रांनो अजून वाढ झाली असेल मित्रांनो. आता दुपारचे 2 वाजत आहे मित्रांनो, दुपारी 2 वाजेपर्यंत ह्याच्यामध्ये अजून वाढ झाली असेल. आणि हे फॉर्म मित्रांनो 30,000 प्लस फॉर्म इथं गेलेले तुम्हाला बघण्यात भेटेल मित्रांनो. मीरा भाईंदर सीपी मीरा भाईंदरचे मित्रांनो अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे ही मीरा भाईंदरची माहिती होती. पुढे बघा मित्रांनो नेक्स्ट तर मित्रांनो बघा नेक्स्ट बघा पोलीस कॉन्स्टेबल बघा SRPF मित्रांनो. बघा पोलीस कॉन्स्टेबल SRPF मित्रांनो हा सकाळी 8 वाजेला फॉर्म भरण्यात आलेला मित्रांनो. पोलीस कॉन्स्टेबल SRPF गट क्रमांक 13 गडचिरोलीला. तर गडचिरोलीला मित्रांनो बघा सकाळी 8 वाजेपर्यंत बघा मित्रांनो 8,410 एवढे अर्ज आलेले होते मित्रांनो. आता हे सध्याचे 2 वाजलेले मित्रांनो. तर ह्या अर्जांमध्ये अजून वाढ झाली असेल मित्रांनो. आणि हे 10-12 हजार प्लस इथं अर्ज गेलेले आहे मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल SRPF गडचिरोलीचे. तर आता ही गडचिरोलीची मी तुम्हाला माहिती सांगितलेली बघा, अशा प्रकारे गडचिरोली SRPFची होती. पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट बघा मित्रांनो पोलीस बँड्समन बघा, बँड्समनचं मित्रांनो. आणि हे एक महिलाचं आहे बघा. आणि मित्रांनो हा फॉर्म काल रात्री 11 वाजेला भरण्यात आलेला मित्रांनो. मी स्वतः एका मुलीचा हा फॉर्म भरलेला आहे 11 वाजेला, रात्री 11 वाजेच्या दरम्यान, 11-11:30 वाजेच्या दरम्यान हा फॉर्म भरण्यात आलेला आहे. आता याच्यावर बघा डेट पण असेल मित्रांनो. बघा इथं 28 तारीख इथं डेट दिलेली आहे, पण याच्यामध्ये टाईम नाही आहे मित्रांनो. बघा काल रात्री हा 11 वाजेच्या दरम्यान हा फॉर्म भरण्यात आलेला आहे. पोलीस कॉन्स्टेबलचं बघा, पोलीस बँड्समनचा आहे मित्रांनो, पुणे सिटीचा, पुणे शहरचा. तर पुणे शहरला मित्रांनो पोलीस बँड्समनचे इथं महिलांचे बघा 958 एवढे अर्ज आलेले मित्रांनो. बघा खूप कमी अर्ज आहेत, 958 फक्त अर्ज आलेले मित्रांनो पोलीस बॅट्समनचे पुणे सिटीला महिलांचे. बघा अशा प्रकारे महिलांची माहिती होती पुणे सिटीची. बघा पुढं बघा मित्रांनो, पुढं पोलीस कॉन्स्टेबल SRPF बघा ग्रुप क्रमांक 7 दौंडचं आहे मित्रांनो. तर बघा दौंडला मित्रांनो ग्रुप क्रमांक 7 SRPF दौंडला मित्रांनो बघू शकतो तुम्ही 35,897 एवढे अर्ज आले मित्रांनो. सकाळी 3 वाजेला मित्रांनो हा सकाळी 3 वाजेचा फॉर्म भरला आहे मित्रांनो 29 नोव्हेंबरचा. बघा तर या 3 वाजेपर्यंत 35,897 एवढे अर्ज आले होते मित्रांनो. आणि आतापर्यंत सध्यापर्यंत मित्रांनो दुपारी 2 वाजेपर्यंत याच्यामध्ये अजून वाढ होऊन हे फॉर्म मित्रांनो 40,000 प्लस इथं गेले तुम्हाला दिसतील मित्रांनो. अशा प्रकारे दौंड SRPFची माहिती होती. पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट बघून घेऊया. नेक्स्ट बघा मित्रांनो SP बघा रेल्वे पुणे बघा, पुणे लोहमार्गाचं बघा मित्रांनो, पुणे लोहमार्गाचं बघा. तर पुणे लोहमार्गाला मित्रांनो बघा ही माहिती बघू शकतो तुम्ही मित्रांनो. ही माहिती काल रात्री आम्ही 11-11:30 दरम्यान ही फॉर्म भरलेला मित्रांनो. हा वरचा बघू शकतो तुम्ही. आणि हा बघा खालचा फॉर्म जो मित्रांनो हा मित्रांनो आज सकाळी तुम्हाला सांगतो 9 वाजेला हा फॉर्म आता आज सकाळी भरण्यात आलेला आहे मित्रांनो. तर बघा वरचं लोहमार्ग पुणे लोहमार्गाचं आपण जाणून घेऊया. तर पुणे लोहमार्गाला मित्रांनो रात्री 28 नोव्हेंबरला रात्री 11:30 वाजता पुणे लोहमार्गाला मित्रांनो बघू तुम्ही 1,729 एवढे अर्ज आले होते. आता हे काल रात्रीचं होतं मित्रांनो, काल रात्रीचं होतं. आता याच्यामध्ये आज सकाळी म्हणजे आज दुपारीपर्यंत जर आपण विचार केला मित्रांनो याच्यामध्ये ह्या अर्जांमध्ये वाढ होऊन मित्रांनो हे अर्ज मित्रांनो 3,000 प्लस तुम्हाला बघण्यात भेटेल मित्रांनो. 3,000 प्लस हे तुम्हाला पुणे लोहमार्गाचे हे अर्ज तुम्हाला बघण्यात भेटेल मित्रांनो. आणि बघा मित्रांनो हे ओपन कॅटेगरीचं आहे, त्याच्यामुळे बघू शकतो तुम्ही 450 रुपये फी दिलेली आहे बघा. नंतर बघा मित्रांनो पुणे आर म्हणजे पुणे ग्रामीण बघा. तर पुणे ग्रामीणला मित्रांनो हा फॉर्म सकाळी 9 वाजेला भरण्यात आलेला आहे मित्रांनो. तर पुणे ग्रामीणला बघा सकाळी 9 वाजेपर्यंत बघू शकतो तुम्ही 1,733 एवढे अर्ज आलेले मित्रांनो. पुणे ग्रामीणला बघू शकतो तुम्ही, पुणे ग्रामीणची ही माहिती होती मित्रांनो. अशा प्रकारे बघा पुणे ग्रामीण आणि पुणे लोहमार्गाची मी तुम्हाला माहिती दिलेली आहे.
पुढं नेक्स्ट बघा मित्रांनो, नेक्स्ट सीपी मुंबई. आता बघा मित्रांनो सीपी मुंबईचा, आता मित्रांनो बघा सीपी मुंबईचा मित्रांनो हा बघा याच्यामध्ये महिलांचं मित्रांनो बघा फिमेलचं आहे, महिलाचं आहे मित्रांनो हे सीपी मुंबईचं. आणि मित्रांनो बघा सीपी मुंबईमध्ये हा फॉर्म मित्रांनो संध्याकाळी भरण्यात आलेला आहे. काल संध्याकाळचा हा फॉर्म आहे. काल संध्याकाळी मित्रांनो हा 5 किंवा 5:30 वाजता हा फॉर्म भरण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये बघा सीपी मुंबईला बघा मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत 39,411 एवढे अर्ज इथं महिलांचे आलेले मित्रांनो सीपी मुंबईला बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये मुलांचं पण मी घेऊन आलेलं मित्रांनो, तुम्हाला ते पण दाखवतोय. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे ही मुलींची माहिती होती सीपी मुंबईची बघा. तर पुढे बघा नेक्स्ट बघूया आपण बघा सीपी मुंबई बघा. आता हे मुलाचं आहे मित्रांनो, एका मुलाचं आहे. तर मुलांचे बघा मित्रांनो सीपी मुंबईला बघा हा फॉर्म जो मित्रांनो आज मित्रांनो बघू शकता तुम्ही, हा फॉर्म आज 11 वाजेला भरण्यात आलेला मित्रांनो, आज 11 वाजेला हा फॉर्म भरण्यात आलेला आहे. तर बघा सीपी मुंबईचं मित्रांनो आज दुपारी 11 वाजेपर्यंत बघू शकता तुम्ही 1,40,526 एवढे अर्ज आलेले मित्रांनो, मुलांचे महिला पुरुषांचे एवढे अर्ज आले मित्रांनो, 1,40,526 एवढे अर्ज मित्रांनो पुरुषांचे आलेले सीपी मुंबईला आज सकाळी 11 वाजेपर्यंत. आता याच्यामध्ये अजून वाढ झाली असेल मित्रांनो अर्जामध्ये, आणि हे अर्ज तुम्हाला सांगतो 1.5 लाख प्लस हे अर्ज तुम्हाला बघण्यात भेटेल मित्रांनो. आता बघा याच्यामध्ये अजून वाढ होईल, कारण काल शेवटचा तारीख आहे मित्रांनो, काल शेवटचा दिवस आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा, त्याच्यामुळे तुम्ही ते बघू शकता. आता बघा मित्रांनो SP जळगाव बघा मित्रांनो, जळगाव जिल्ह्याची पण आपल्याकडे माहिती आलेली मित्रांनो. आणि मित्रांनो हा फॉर्म मित्रांनो बघा याच्यावर टाईम पण दिलेला असेल, टाईम नाही आहे मित्रांनो, पण हा मित्रांनो हा फॉर्म एक तुम्हाला सांगतो, हा एका मित्रांनो आम्हाला पाठवलेला आहे. तर याचा मला एक्झॅक्ट टाईम माहिती नाही मित्रांनो, पण हा फॉर्म मित्रांनो काल संध्याकाळी 8 वाजेला मला पाठवण्यात आलेला आहे मित्रांनो. कम्प्युटरमध्ये जो कॅफे असतो मित्रांनो फॉर्म भरण्याचा, तिथून 8 वाजेला हा फॉर्म भरण्यात आलेला म्हणजे पाठवण्यात आलेले मला. तर हा फॉर्म पण मित्रांनो 7:30 किंवा 8च्या दरम्यान हा फॉर्म भरण्यात आलेला आहे. आणि जळगावला बघा मित्रांनो काल संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 5,693 एवढे अर्ज आले होते मित्रांनो जळगावला बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये काही अजून वाढ झाली असेल मित्रांनो, तर हे आजचा जर विचार केला मित्रांनो आपण, तर याच्यामध्ये मित्रांनो हे तुम्हाला 7 किंवा 8,000 प्लस तुम्हाला हे अर्ज बघण्यात भेटेल जळगाव जिल्ह्याचे मित्रांनो इथं कॉन्स्टेबलचे अशा प्रकारे. तर बघा मित्रांनो बघा हा आपण बघूया. तर बघा मित्रांनो हा पोलीस कॉन्स्टेबल SRPFचा मित्रांनो, SRPF ग्रुप क्रमांक 15 गोंदियाचा मित्रांनो बघा. बघा मित्रांनो तुम्हाला तारीख पण सांगितली मी, बघा कधी भरले मित्रांनो 28 नोव्हेंबरला भरलेला आहे. संध्याकाळी मित्रांनो 6:48 हा फॉर्म भरण्यात आलेला आहे पोलीस कॉन्स्टेबल SRPF गोंदियाला बघा. तर गोंदियाला मित्रांनो बघा काल संध्याकाळी मित्रांनो बघा काल संध्याकाळपर्यंत गोंदिया SRPFला 25,111 एवढे अर्ज आलेले मित्रांनो. आता ह्या अर्जांमध्ये अजून वाढ झाली असेल मित्रांनो, आणि हे अर्ज तुम्हाला सांगतो मित्रांनो 27 किंवा 30,000 पर्यंत तुम्हाला हे अर्ज मित्रांनो तुम्हाला जाण्यात म्हणजे आज गेले असेल मित्रांनो आतापर्यंत, कारण ही माहिती आपल्याकडे काल संध्याकाळीची आहे. तर याच्यामध्ये एवढे अर्जांची इथं वाढ झालेली असेल मित्रांनो. अशा प्रकारे बघा ही माहिती होती. अजून बघा मित्रांनो अजून आपल्याकडे एक इथं घटक आलेले मित्रांनो बघा. अशा प्रकारचा हा घटक आहे मित्रांनो बघा. याच्यामध्ये बघा कशाची माहिती बघा, पोलीस कॉन्स्टेबल बघा ड्रायव्हरची मित्रांनो ही, आणि ही SP हिंगोलीची बघा मित्रांनो, हिंगोलीच मध्ये बघा हिंगोली जिल्हा चालकची मित्रांनो ही बघा हिंगोली जिल्हा चालक. तर हिंगोली जिल्हा चालकला मित्रांनो बघा. आणि हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला सांगतो, हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला सांगतो संध्याकाळी काल 4 वाजेला भरलेला मित्रांनो, दुपारी काल संध्याकाळी 4 वाजेला हा फॉर्म भरण्यात आलेला आहे. काल दुपारी 4 वाजेपर्यंत मित्रांनो 8,317 एवढे अर्ज आले होते मित्रांनो हिंगोली जिल्हा चालकला मित्रांनो बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये अजून वाढ झाली असेल मित्रांनो, आणि हे तुम्हाला 10,000 प्लस हे फॉर्म तुम्हाला आजपर्यंत बघण्यात भेटेल मित्रांनो. अशा प्रकारे बघा हे एवढ्या वेगवेगळ्या घटकांची आपल्याकडे माहिती आलेली होती. ती माहिती मी तुम्हाला संपूर्ण स्पष्टीकरणानुसार मी तुम्हाला सांगितलेली की कोणकोणत्या घटकांमध्ये आतापर्यंत किती इथं अर्ज आलेले मित्रांनो. जर तुम्ही पण पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल मित्रांनो, तर तुम्ही ह्या नंबरवर तुमचे ॲप्लिकेशन पीठ आम्हाला सेंड करू शकतात, जेणेकरून आम्हाला माहिती पडेल की ह्या जिल्ह्यामध्ये एवढे अर्ज आलेले आहेत. त्याच्यावर आम्ही व्हिडिओ आणू, आणि ज्या विद्यार्थ्यांना त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा असेल त्यांना आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक त्यांना इथं खरी माहिती इथं त्यांना मिळेल मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही ह्या नंबरवर तुमचे ॲप्लिकेशन प्रिंट सेंड करू शकतात मित्रांनो. तर आम्ही आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र.